केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेडछाड, मुक्ताईनगरच्या कोथळी गावातील संत मुक्ताई यात्रेदरम्यान छेडछाड। काही टवाळखोर मुलांनी त्यांच्या मनाविरुद्ध फोटो काढण्याचा प्रयत्न केला। रक्षा खडसेंच्या मुलीची छेड काढणारे शिंदेचे आमदार चंद्रकांत पाटील यांचे कार्यकर्ते रोहिणी खडसेंचा मोठा दावा। आरोपींचा एकनाथ शिंदेंसोबत देखील फोटो। छेडछाड प्रकरणातील आरोपी पियुष मोरेचे रक्षा आणि एकनाथ खडसेंसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबतही फोटो। रोहिणी खडसेंनी आरोप केल्यानंतर आमदार चंद्रकांत पाटील यांचं स्पष्टीकरण। छेडछाड प्रकरणातील आरोपी पियुष मोरेसोबत रक्षा खडसेंची बातचीत। रक्षा खडसेंनी आरोपींना विचारला जाब। ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल। रक्षा खडसेंच्या मुलीची छेड काढणारे एका विशिष्ट पक्षाचे लोक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा गंभीर आरोप। या प्रकरणात कुणालाही माफ करणार नाही, फडणवीसांचा इशारा। रक्षा खडसेंच्या मुलीची छेड काढणारे एका विशिष्ट पक्षाचे लोक असल्याचं वृत्त खरं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्यानंतर एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया। सत्ताधारी पक्षात नैतिकता शिल्लकच नाही, विश्वजित कदमांचं वक्तव्य। अधिवेशनात जनतेचे प्रश्न आक्रमकपणे मांडणार असल्याचं कदमांकडून स्पष्ट। महाडमधील दिवाणी न्यायालयाच्या नवीन इमारतीचा भूमिपूजन सोहळा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उपस्थिती। महाडमधील दिवाणी न्यायालयाच्या भूमिपूजन कार्यक्रमाला आदिती तटकरे आणि भरत गोगावले एकाच मंचावर। रायगडच्या पालकमंत्री पदासाठी सध्या दोघांमध्ये चढाओढ सुरू आहे। देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे रायगडमध्ये महाडमधील चौदार तळ्यावर जाताना देवेंद्र फडणवीस, शिंदे, भरत गोगावले आणि आदिती तटकरेंचा एकाच गाडीतून प्रवास। मालवणच्या राजकोट किल्ल्यावर उद्यापासून शिवरायांचा पुतळा उभारण्याच्या कामाला सुरुवात होणार। राम सुतार यांचे चिरंजीव शिल्पकार अनिल सुतार यांच्याकडून राजकोट किल्ल्यावर पाहणी। विदर्भानं तिसऱ्यांदा कोरलं रणजी ट्रॉफीवर नाव, पहिल्या डावातील आघाडी विदर्भासाठी निर्णायक ठरली। सामन्यात करुण नायर आणि दानिश मालेवार यांची दमदार कामगिरी। विधानसभा निवडणुकीत भाजपनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा स्ट्राईक रेट सर्वात जास्त। मंत्री हसन मुश्रीफांचं वक्तव्य। जिल्ह्यात कोणता पक्ष मोठा आहे हे ठरवण्याची ताकद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्येच, मुश्रीफांची प्रतिक्रिया। कोल्हापुरात महायुतीत भाजप शिवसेनेनंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून सभासद नोंदणी उपक्रम सुरू। मंत्री हसन मुश्रीफांच्या हस्ते अभियानाला सुरुवात। सिंधुदुर्गात ठाकरेंच्या सेनेची आज बैठक। सकाळी 11 वाजता होणार बैठकीला सुरुवात। पक्षाला लागलेल्या गळतीसंदर्भात यात चर्चा होईल। ऐन उन्हाळ्यात अकोल्यातील मुख्य भुयारी मार्ग अंडरपासच्या पाण्यामुळे बंद पडला। पाण्यात वाहनं अडकून पडल्यानं वाहतूक कोंडी। काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण यांच्याकडून पाहणी। भाजपकडून विकास कामात भ्रष्टाचार, पठाण यांचा आरोप। मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा तारा भवाळकर यांचा ब्रँड सांगली पुरस्काराने गौरव, तर बाळासाहेब थोरात आणि संत साहित्य संशोधक डॉक्टर सदानंद मोरे यांचा जीवन गौरव पुरस्काराने सन्मान। भंडाऱ्यातील शेतकऱ्यांचा समृद्धी महामार्ग विस्ताराला विरोध। महामार्ग विस्ताराविरोधात शेतकऱ्यांचं आमरण उपोषण। शेतमालाला योग्य मोबदला द्या, नंतरच भूसंपादन करा, शेतकऱ्यांची मागणी। लातूरच्या उदगीरमध्ये 56 वर्षीय व्यक्तीनं काढली अल्पवयीन मुलीची छेड। आरोपी अटकेत। आरोपीनं अनेक अल्पवयीन मुलींबरोबर अश्लील चाळे केल्याच्या तक्रारी। जालन्यात लोखंडी सळईनं अमानुष मारहाण करून चटके दिल्याप्रकरणी भागवत दौडला अटक। मात्र ठाकरेंच्या शिवसेनेचे तालुकाध्यक्ष नवनाथ दौड अद्याप फरार। अहिल्यानगरमध्ये एका युवकाचं अपहरण करत मारहाण केली। घटनेत युवकाचा मृत्यू। आरोपीनं मृतदेह जाळून टाकल्याची धक्कादायक घटना समोर। या प्रकरणी पोलिसांकडून 9 जणांना अटक। अमरावतीत जुन्या वादातून 27 वर्षीय तरुणाची हत्या। आदर्श गुप्ता असं मृत तरुणाचं नाव। पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू। चंद्रपुरातील चिमूर पिंपळनेरी रोड समोरील झुडपात मृत अर्भक आढळल्यानं खळबळ। श्वानांनी हे अर्भक अर्धवट खाल्लं होतं। अज्ञात आरोपी विरोधात पोलिसांकडून गुन्हा दाखल। भंडारा पेपरफुटी प्रकरणी 5ही आरोपींना 4 दिवसांची पोलीस कोठडी। लाखांदूर न्यायालयानं सुनावली पोलीस कोठडी। रत्नागिरीत विविध स्कीम्सच्या नावानं ग्राहकांना लुबाडण्याच्या तक्रारी। याला बळी पडू नये म्हणून जनता दल सेक्युलरच्या कार्यकर्त्यांकडून जनजागृती करण्याचं काम सुरू।
वर्ध्यात जुगारावर छापा, 27 जणांवर कारवाई. जुगारांच्या ताब्यातून 9,39,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. सोलापुरात घोरपडीचे गुप्तांग तस्करी करणाऱ्या तिघांना अटक. तब्बल 151 घोरपडींचे गुप्तांग तस्करी करणाऱ्या तिघांना रंगेहात पकडलं. सोलापूर वन विभागाची कारवाई. नांदेडमध्ये नदीपात्राकडे जाणारे रस्ते जेसीबीने खोदले. रेती माफियांना लगाम लावण्यासाठी प्रशासन ऍक्शन मोडवर. नांदेड आगारातील एसटी बसच्या चालक आणि वाहकाला कर्नाटकमध्ये काळं फासलं. या घटनेच्या निषेधार्थ नांदेडमध्ये ठाकरेंच्या सेनेने कर्नाटकच्या बसेस अडवत वाहक आणि चालकांचा गांधीगिरी पद्धतीने सत्कार केला. पुणे सातारा महामार्गावरील खंबाटकी घाटात अपघात झाल्यानं ऑइलच्या ट्रकमधून गळती. वाहतूक संथ गतीनं सुरू. विरारमधील चंदनसार रोडवर ट्रकचा अपघात झाला. काही काळासाठी वाहतूक विस्कळीत. सुदैवानं यात कुठलीही जीवितहानी नाही. साताऱ्यातील भरतगाव वाडीत भर वस्तीत बिबट्याचा वावर. बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. घटना सीसीटीव्हीत चित्रित. वाशिमच्या खेरडा भागात बर्ड फ्लूचा शिरकाव. मृत कोंबड्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवले असता संसर्गाची पुष्टी. तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. वाशिम जिल्ह्यात बर्ड फ्लूची परिस्थिती नियंत्रणात. 24 तासात एकही नवीन केस नाही. अप्पर जिल्हाधिकारी रामेश्वर घुगे यांची माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.